नमस्कार. ग्रो अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. बघा, सी-डी-पी-ओ जी आपली जाहिरात आलेली आहे, या जाहिरातीचा पेपर 1 आणि पेपर 2 हे महत्त्वपूर्ण पेपर आहे. त्यापैकी आज या व्हिडिओमध्ये आपण पेपर 1 जो अभ्यासक्रम आहे, पेपर 1 चा त्याचं आपण विश्लेषण बघणार आहे. कोणते संदर्भ साहित्य वापरले पाहिजे, त्याचबरोबर आपण अभ्यासाची रणनीती कशी ठेवली पाहिजे, हे सगळं आपण डिस्कस करणार आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघायचा आहे. बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्या आपल्याला या ठिकाणी नव्यानं कळणार आहे की बाबा याच्यावरती अशाच टाईपचा प्रश्न अपेक्षित आहे, हेच आपल्याला वाचायचं आहे, या व्यतिरिक्त वाचण्याची गरज नाहीये. या गोष्टी मी आवर्जून सांगणार आहे. त्याचबरोबर बघा, आपल्याला ग्रो अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मला आपण जर फर्स्ट टाइम असाल, नवीन असाल, अजूनही चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल, तर आपल्याला लगेच तिथे सबस्क्राईब जे बेल आयकॉन आहे तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि चॅनल सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून आपले जे काही सी-डी-पी-ओ एक्झाम संदर्भात व्हिडिओ येणार आहे ते तुम्हाला लगेच काय होणार आहे, नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येणार आहे. तर बघा, आपण जास्त वेळ न घेता एक 8 ते 10 मिनिटांमध्ये आपण व्हिडिओ संपवण्याचा प्रयत्न करूया आणि पेपर 1 चं या ठिकाणी आपण काय करूया, विश्लेषण करूया. बघा, आपल्याला पेपर 2 आहेत, पेपर 1 आणि पेपर 2. पेपर 1 जो आहे ते 100 प्रश्न आहे, 200 मार्क्स आहे आणि पेपर 2 मध्ये सुद्धा 100 प्रश्न आहे आणि 200 मार्क्स आहे. बघा, महत्वाचा पार्ट आहे की यामध्ये जो मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि शासनाशी संबंधित निवडक कायदे व इतर संस्था, हा जो आपला पार्ट आहे पेपर 1 चा, तर आपल्याला तो सिलेबस प्रॉपरली एकदा काय करायचा आहे, बघायचा आहे. तर तत्पूर्वी आपली जी ग्रो अकॅडमीची बॅच आहे, बऱ्याचशा लोकांनी आतापर्यंत जॉईन केलेली आहे. बरेच जण ग्रुपमध्ये फोन करत आहेत की आम्ही खूप जणांचा ग्रुप आहे, तर आम्हाला काही ऑफर आहे का? तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून त्या सगळ्यांपर्यंत मी एक निरोप पोहोचवू इच्छितो. ही जी फीज आहे 6,000 रुपये, तर जर 10 जणांचा जर ग्रुप असेल तर त्याच्यात आपण पर हेड 1,000 रुपये आपण ऑफ करून देत आहोत, की यामध्ये पेपर 1, पेपर 2 सगळं त्यामध्ये इन्क्लूड आहे. त्याचबरोबर जी आपण 3,000 रुपयाची एक वेगळी टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे सी-डी-पी-ओ संदर्भातली, ती सुद्धा तुम्हाला या बॅचमध्ये इन्क्लूड आहे. म्हणजे पेपर 1, पेपर 2 आणि टेस्ट सिरीज या सगळ्या गोष्टी तुम्हाला आवर्जून या ठिकाणी काय होणार आहे, भेटणार आहे. तर ही जी स्कीम आहे तर ती फक्त 2 डिसेंबर पर्यंत आहे. 1 डिसेंबर आणि 2 डिसेंबर जे इच्छुक लोक आहेत त्यांनी इथे 86 68 83 85 88 या नंबरला कॉल करायचा आहे. त्या 10 जणांनी बॅच घेतल्यावर आपण त्यांना पर हेड 1,000 रुपये आपण काय करत आहे, ऑफ देत आहे. तर बघा, बॅच आहे, बॅच छान आहे, बऱ्याचशा लोकांनी जॉईन केली. तुमचे मित्र असतील त्यांना तुम्ही विचारू शकता. जवळपास ऑलमोस्ट 500 प्लस व्हिडिओ अपलोड झालेले आहेत आणि आता बऱ्याचशा लोकांनी अभ्यासाला सुरुवात केलेली आहे. तुम्हाला सुद्धा स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी लवकरात लवकर अभ्यासाला सुरुवात करायची आहे. बघा, नंतर बघा, या ठिकाणी महत्वाचा पार्ट आहे की आता जो अभ्यासक्रम आहे, जो अभ्यासक्रम मला डिफाईन करून दिलेला आहे आयोगाने, तर यावर कोणत्या टाईपचे क्वेश्चन्स असणार आहे आणि मला काय वाचायचं आहे. बघा, आज म्हणजे एक कॉल त्याच्या संदर्भात होता की सर, मराठीचा आणि इंग्रजीचा खूपच तोडका सिलेबस दिलेला आहे. फक्त मला तर असं वाटतं म्हणे की त्यावर शब्दसंग्रहच विचारला जाणार आहे. तर तसं काही नाहीये. या ठिकाणी मी आवर्जून सांगू इच्छितो, हा जो एक वर्ड आहे व्याकरण, त्याचबरोबर इंग्लिश मधला जो वर्ड आहे व्याकरण, हे 2 व्याकरणचे शब्द तुम्हाला संपूर्ण पुस्तक वाचायला भाग पाडणार आहे आणि अर्थात आपल्याला ते वाचायचं सुद्धा आहे. त्याचबरोबर जर बघायला गेलं तर जनरल व्होकॅब्युलरी आहे आणि त्यानंतर उतारावरील प्रश्न म्हणजे कॉम्प्रेहेन्सिव्ह जे काही आहे, कॉम्प्रेन्शन. तर आपण जर बघायला गेलं तर आपण 10वीला बघा उतारावरील प्रश्न बऱ्याचशा मंडळींनी सोडवलेले असतील, तर त्याच टाईपचे आपल्याला कॉम्प्रेन्शन या ठिकाणी विचारल्या जाणार आहे. जर आपण आपल्या सिलेबसचं जर बायफर्केशन जर बघायला गेलं तर मला असं वाटतं की मराठीवरती 20 क्वेश्चन, इंग्रजीवरती 20 आणि हा जो तुमचा सामान्य ज्ञान आहे याच्यावरती 20 क्वेश्चन, अशा टाईपचा सिलेबस असू शकतो. एक ही प्रोबॅबिलिटी आहे. दुसरी प्रोबॅबिलिटी इथे 15, नंतर इंग्रजीला 15 आणि जर बघायला गेलं तर सामान्य ज्ञानचे घटक जास्त असल्या कारणाने इथं 30. तर या दोनही पद्धतीनं प्रश्न अपेक्षित आहे, कारण आयोगाने याचं बायफर्केशन आपल्याला दिलेलं नाहीये. पण मी या गोष्टीशी जास्त सहमत आहे की 15 15 30 म्हणजे 15 क्वेश्चन मराठीला, 15 क्वेश्चन इंग्रजीला आणि हा जो सामान्य ज्ञान घटक आहे तर हा कसा आहे, ब्रॉड आहे. यामध्ये इतिहास आहे, भूगोल आहे, गणित आहे, बुद्धिमत्ता आहे आणि चालू घडामोडी आहे. 5 घटक आहे. तर मला असं वाटतं की ते 6 क्वेश्चन अपेक्षित आहे. म्हणजे 6 पंचे 30, तुमचे 30 क्वेश्चन इथं अपेक्षित आहे. या पद्धतीनं हा आपल्याला काय असणार आहे, सिलेबसचं बायफर्केशन मला असं वाटतं की या टाईपनं क्वेश्चन येणं अपेक्षित आहे. नंतर बघा,
नेक्स्ट आहे की आता मला मराठीला वाचायचं काय आहे. मी ऑलरेडी आपली एक PDF आहे सिलेबसची, ती शेअर केलेली आहे. तर इवन दो आता जो आपला व्हिडिओ आहे याच्याही मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती PDF शेअर करतो. आवर्जून बघा. त्यावर आपण सगळे संदर्भ साहित्य आपण काय केलेले आहे, सजेस्ट केलेलं आहे. तर या ठिकाणी या मराठीसाठीचा आपल्याला यशवंत सोलाट सर यांचं मायबोली प्रबोधिनीचं पुस्तक आहे. खूप छान पुस्तक आहे. फास्टमध्ये त्याची रिव्हिजन होऊ शकते असं बुक आहे. तर ते बुक आपल्याला घ्यायचं आहे. आणि जर शक्य झालं नाही तर सगळ्यांना परिचित असं मोरा वाळंबे सरांचं बुक वाचलं तरीही हरकत नाही. हे बुक तुम्हाला वाचायचं आहे. नंतर बघा नेक्स्ट आहे की इंग्रजीसाठी महत्वाचा पार्ट आहे की बाबा इंग्लिश मी वाचू कुठून. तर पाल अँड सुरीचं बुक आहे. बऱ्यापैकी जे शासकीय सेवक आहे हे 7 वर्षाच्या पेक्षा जास्त सेवा झालेल्या आहे आणि यांनी यांच्या अभ्यासाच्या काळामध्ये आवर्जून हे पुस्तक वाचलेलं आहे. त्याच लोकांनी पुन्हा अजूनही तेच बुक वाचायचं आहे. त्यातली व्होकॅब्युलरी वाचायची आहे आणि त्यामध्ये कॉमन एरर हा जो टॉपिक आहे तो सुद्धा तुम्हाला प्रॉपरली या ठिकाणी काय करायचा आहे, वाचायचा आहे. ठीक आहे. नंतर बघा नेक्स्ट आहे सामान्य ज्ञान. मला असं वाटतं की महत्वाचा टॉपिक आहे. यामध्ये बघा आपल्याला आयोगाने महाराष्ट्राचा इतिहास आणि महाराष्ट्राचा भूगोल हे शब्द आवर्जून या ठिकाणी प्रॉपरली मेन्शन केलेले आहेत. या ठिकाणी भारताचा इतिहास किंवा भारताचा भूगोल तुमच्या अभ्यासक्रमाचा भाग नाहीये. मग बघा की आता महाराष्ट्राचा इतिहास आहे. मग आता नेमका कसा, तर लक्षात घ्या की एक बाय एक्झाम म्हणजे फॉर एक्झाम्पल जर द्यायचं ठरलं तर 1857चा उठाव आहे. तर 1857चा उठाव जसा संपूर्ण भारतामध्ये झालेला होता तसा तो महाराष्ट्रामध्ये सुद्धा झालेला होता. तर आपल्याला आपल्या परीक्षेच्या अनुषंगानं की बाबा महाराष्ट्रामध्ये कोणत्या कोणत्या ठिकाणी हा उठाव झालेला आहे, त्या उठावाचं नेतृत्व कोणी केलेलं आहे, तो उठाव दडपणारे इंग्रजी अधिकारी कोण आहे आणि तो केव्हा केव्हा झालेला आहे, या दृष्टीने आपण अभ्यास करणं आवश्यक आहे. हे मी एक एक्झाम्पल साठी देतोय. त्याचनंतर जर बघायला गेलं तर महाराष्ट्रातील जे समाज सुधारक आहे याच्यावरती जास्तीत जास्त क्वेश्चन सुद्धा येण्याचे चान्सेस आहे. ते आपण बॅच मध्ये खूप छान पद्धतीनं ते कव्हर केलेलं आहे. तुम्हाला विशेष म्हणजे यासाठी महाराष्ट्राच्या इतिहासासाठी कुठेही वेगळ्या नोट्स घ्यायची गरज नाहीये. त्या आपल्याला ग्रो अकॅडमीच्याच नोट्स वापरायच्या आहेत. त्यानंतर महाराष्ट्राच्या भूगोलासाठी सुद्धा आपण आपल्या नोट्स शेअर करतोय. त्याच नोट्स तुम्हाला वापरायच्या आहे आणि त्याच वेळेला आपल्याला अभ्यास करायचा आहे. इथं भूगोलामध्ये पण आपल्याला महाराष्ट्राचा अक्षांश रेखांश विस्तारापासून भारताचं जे भौगोलिक क्षेत्र आहे, क्षेत्रफळ आहे, इथपासून नदे नाले डोंगर रांगा त्याचबरोबर आपली लोकसंख्या याचा आपल्याला सगळ्या काही गोष्टींना लेखाजोखा महाराष्ट्राच्या अनुषंगानं बघायचा आहे. भूगोलामध्ये आपल्याला या गोष्टी शिकायच्या आहे. छानपैकी बॅच मध्ये ते रेकॉर्डिंग करून टाकलेलं आहे आणि त्याच्या नोट्स सुद्धा तुमच्यासाठी उपलब्ध करून देत आहोत. ठीक आहे. नंतर बघा गणित आहे. तर या ठिकाणी आपल्याला फक्त एक सिंपल वर्ड वापरलेला आहे गणित. पण आपल्याला गणितामधले टॉपिक सुद्धा या ठिकाणी मेन्शन केलेले नाही की बाबा माझ्या परीक्षेला लसावी मसावी आहे, नफा तोटा आहे, गुणोत्तर प्रमाण आहे, सरासरी आहे, काळकाम वेग आहे, रेल्वेवरील गणित आहे की नेमके कोणते आहेत, या पद्धतीनं आपल्याला बाय फॉरगेट केलेलं नाही. मग आता मला सांगा एक परीक्षार्थी म्हणून आपण एवढ्या सगळ्या टॉपिकची तयारी करणं शक्य आहे का, तर येस ऑब्विसली नाहीये. मला असं वाटतं की बाबा मला एक परीक्षार्थी आणि जो 5 ते 6 क्वेश्चन्स असणार आहे या अनुषंगाने मला एवढा मोठा अभ्यास करणं शक्य नाही. तर आपण आपल्या बॅच मध्ये आवर्जून फक्त आणि फक्त 7 ते 8 टॉपिक आहे ज्याला आपण फोकस करतोय आणि तुम्हाला तिथे 6 ते 7 जे काही तुमचे क्वेश्चन्स आहे ते तिथं कव्हर होणार आहेत. म्हणून आपल्याला आपले बॅच का घ्यायची असते, तर त्याच्यासाठी याच्यासाठीच की तुम्हाला प्रॉपरली, कारण का तर आमचा अनुभव सांगतो की बाबा एवढेच टॉपिक येणार आहे, एवढेच कर, तुला मार्क्स येतील. नंतर बघा बुद्धिमत्ता चाचणी आहे, रिझनिंग, इथेही सिंपल वर्ड वापरलेला आहे. सेम इथे सुद्धा 10 ते 12 टॉपिक आहे जिथे आपले प्रश्न अपेक्षित आहे. नंतर बघा चालू घडामोडी. तर चालू घडामोडीच्या संदर्भात की आता चालू घडामोडी कधीपासूनच्या वाचल्या पाहिजे, तर लक्षात घ्या मी कालच व्हिडिओ घेतलेला आहे, त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये अवेलेबल आहे. त्यामध्ये मी आवर्जून सांगितले आपली परीक्षा या तारखेला होणार आहे, तो व्हिडिओ सुद्धा तुम्हाला बघायचा आहे. तर मला असं वाटतं की बाबा जानेवारी 2025 ते जानेवारी 2026 पर्यंतच चालू घडामोडी म्हणजेच करंट अफेअर्स मी वाचलं पाहिजे. या पद्धतीने आपल्याला वाचायचंय. मग आता एवढ्या मोठ्या वर्षाचं मी चालू घडामोडी आणू कुठून, हा मोठा प्रश्न आहे. आणि एवढे मोठे पुस्तकं तुम्हाला वाचणं सुद्धा शक्य नाही. यासाठी ग्रो अकॅडमीची आपली नोट्स आहे, छानरित्या बनवलेली आहे. वर्षभराचं तुमचं सगळं चालू घडामोडी तिथून कव्हर होणार आहे. इवन दो बॅच मधले जे विद्यार्थी आहे यांच्यासाठी आपण आवर्जून व्हिडिओ रेकॉर्ड करून टाकणार आहोत आणि ते जो काही चालू घडामोडीचा पार्ट आहे तो तुमचा पाठांतर करून घेतला जाणार आहे. येस,
बघा नेक्स्ट आहे, हा जो पुढचा पार्ट आहे जवळपास 40 क्वेश्चनचा हा महत्वाचा पार्ट आहे. बघा, ऍज अ शासकीय कर्मचारी म्हणून, एक गव्हर्नमेंट कर्मचारी म्हणून आपण आतापर्यंत माहिती अधिकार 2005, बऱ्याच वेळेस आपण माहितीचे अधिकार तर आपल्याकडे रुटीनचं वर्क आहे, पण त्यातल्या तरतुदी आपण वाचलेल्या नाही अजून सुद्धा प्रॉपरली. आयोग डायरेक्टली प्रश्न विचारतोय की राज्य माहिती आयोगाची स्थापना कोणत्या कलमानुसार केली जाते, हे तर आपण वाचलंच नाही. तर आपल्याला या सगळ्या गोष्टी आहेत ना इथे बघायच्या आहेत. तर हा जो माहितीचा अधिकार अधिनियम आहे, त्याच्यानंतर बघा महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम हा 2015चा कायदा आहे, हा सुद्धा आपल्याला सविस्तररित्या बघायचा आहे. नंतर बघा 2 नंबरचा पॉईंट, महाराष्ट्र राज्य लोकसेवा, मग त्यामध्ये वेगवेगळ्या समुदायासाठी म्हणजे तुमचं SC ST विजे NTB NTC या सगळ्यांसाठीचा जो अधिनियम आहे कधीचा 2001चा, तर तो सुद्धा आपल्याला अभ्यासाला आहे. त्याच्या आपण एक फक्त 2.5 ते 3 पेजेस मध्ये नोट्स बनवलेले आहेत, खूप छान आहे. हार्डली 10 मिनिटांमध्ये तुमचं रिव्हिजन होणार आहे, घाबरून जाण्याची गरज नाहीये. नंतर बघा शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे जे विनियमन आहे, आपल्याला माहिती आहे बऱ्याच वेळेस आपण बघतोय 2005चा आहे ते, तर त्या सुद्धा आपण काय केलंय डिटेलमध्ये त्याच्या नोट्स बनवलेल्या आहेत. नंतर बघा शासनाच्या विधिविषयक कामकाज चालवण्याचा 84चा जो नियम क्रमांक 92 आणि 101 आहे त्याच्या 109. नंतर बघा राज्य महिला आयोग, महिला आर्थिक विकास महामंडळ, हे सगळं आपला सिलेबसचा पार्ट आहे. या सगळ्या गोष्टी आहेत, या आपण कंपाईल करून तुम्हाला नोट्स मध्ये दिलेल्या आहेत. या ठिकाणी आवर्जून की आपल्याला राज्य महिला आयोग विचारलेला आहे, आपल्याला जो काही केंद्राचा महिला आयोग आहे तो विचारलेला नाही. आपला सिलेबस शॉर्ट मध्ये आहे, आपल्याला या गोष्टी बघायच्या. नंतर बघा मानवी हक्क आयोग आहे, तर या ठिकाणी आपल्याला बायफर्केशन दिलेलं नाही की बाबा तुम्हाला राष्ट्रीय आहे की राज्य आहे, तर आपल्याला आपल्या परीक्षेच्या अनुषंगाने दोन्ही करायचे, NHRC आणि SHRC म्हणजे नॅशनल ह्युमन राईट कमिशन आणि स्टेट ह्युमन राईट कमिशन, हे दोन्ही आपल्याला कमिशन बघायचे आहेत. नंतर बघा राज्य बाल हक्क संरक्षण आयोग, हा सुद्धा एक महत्वाचा कायदा आहे. नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट, NCPCR म्हणतो आपण याला, तर हा एक महत्वाचा आयोग आहे. हे सगळं आपल्या सिलेबसचं आहे. जर बघायला गेलं तर याला आपल्याला प्रॉपर वेनं तयारी करणं फार गरजेचं आहे. म्हणून मी तुम्हाला आवर्जून तुम्हाला म्हणजे फोर्स करतोय की तुम्ही बॅच घ्या. आणि का घ्या, कारण 258 जागा आहे. 258 जागा नॉट अ जोक. 258 जागा जनरल MPSC चे आमचे पोरं 4 ते 5 लाख फॉर्म येतात, तुमचे फॉर्म हे फक्त हजारामध्ये येणार आहे. इथं तुमचे पास होण्याचे चान्सेस जास्त आहे. फक्त तुम्हाला योग्य डायरेक्शन जाण्याची गरज आहे. आणि त्यासाठी आपण बॅच, ही जी बॅच आहे तर ही बॅच आपण लॉन्च केलेली आहे. तर आपल्याला या वेळेनं जायचं आहे. अर्थात सगळी अनुभवी टीम आहे. मी नेहमी सांगतोय की आता तिसरा व्हिडिओ आहे आपला CDPO संदर्भातला, की आम्ही यामध्ये निपुण आहोत. मी मुद्दामून निपुण हा शब्द यासाठी वापरतोय की बघा आम्ही आतापर्यंत ज्या मर्यादित स्पर्धा परीक्षा आहेत गव्हर्नमेंट कर्मचाऱ्यांसाठीच्या, त्या आम्ही कंडक्ट केलेल्या आहेत. म्हणजे महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियम याच्यावर तर आमचं प्रभुत्व आहे, त्याचबरोबर त्याचा क्वेश्चनचा खूप सारा साठा आमच्याकडे आहे. त्याचबरोबर जो कोर सब्जेक्ट आहे 60 मार्काचा, त्यामध्ये सुद्धा आमचा हातखंडा आहे. तर आपल्याला जास्त वेळ न घालता आपले जे काही स्पर्धक आहे, बऱ्याचशा लोकांनी आता बॅच परचेस केलेली आहे, तर ते आता पुढे निघून चाललेले आहेत. आपल्याला त्यांच्या सोबत चालायचं आहे आणि कुठेतरी आपल्याला या 258 मध्ये स्थान मिळवायचं आहे. म्हणून आपल्याला बॅच घ्यायची आहे. तर बघा मी सगळे डिटेल्स तुम्हाला ऑलरेडी शेअर केलेले आहे. उद्या आपण पेपर 2 जो आहे त्या पेपर 2चा अभ्यासक्रम जो आहे तो आपण या ठिकाणी काय करणार आहे, विश्लेषण करणार आहे. तत्पूर्वी आपण थांबूया. काहीही अडचण आली दरम्यानच्या काळामध्ये फॉर्म भरण्यासाठी हा नंबर मी तुम्हाला ऑलरेडी शेअर केलेला आहे. बिंदास कॉल करायचा आहे, पण चुकीचा फॉर्म आपल्याला भरायचा नाहीये. आणि बॅच साठी मी ऑफर दिलेली आहे, 10 जणांच्या ग्रुपवर आपण ऑफर दिलेली आहे, त्यासाठी आवर्जून उद्या कॉल करायचा आहे. ऑफर फक्त 2 डिसेंबर पर्यंत आहे. थांबूया आपण. धन्यवाद.